कोल्हापूर शहरात आजही अनेक ठिकाणी आपल्याला भले मोठे आणि टेरेदार वृक्ष पाहायला मिळतात. कोल्हापूर शहरात पर्जन्य वृक्ष, कॅशिया, गुलमोहर यांसारखे इतर महाकाय विदेशी वृक्षही आहेत. मात्र याच महाकाय वृक्षांपैकी अनेक वृक्ष आज मुळांना झालेली हानी, बुंद्यांभोवतीचे काँक्रिटीकरण, अनियंत्रित छाटणी, विद्युत तारांमुळे करण्यात आलेली एका बाजूचीच फांद्यांची छाटणी, झाडाचा असमतोल झालेला भार, बुंद्यातील पोकळी किंवा कूज आणि इतर कारणांमुळे संभाव्य धोकादायक स्थितीत असल्याचं प्रत्यक्ष निरीक्षणातून आढळून आले. ही बाब पर्यावरणाशी संबंधित नसून आता नागरिकांच्या जीवित सुरक्षेशी संबंधित आहे. यंदाच्या पावसाळ्याला सुरुवात होताच कोल्हापूर शहरातील सुमारे 25 झाडे कोसळल्याचं निदर्शनास आलंय. अलीकडेच राजारामपुरी परिसरातील 4थ्या गल्लीतील एक महाकाय रेंट्रीचं झाड कोसळलं. सुदैवानं हे झाड पहाटेच्या वेळेस कोसळल्याने कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झालेली नाही. पण दुर्घटना घडल्यानंतर पंचनामा करण्यापेक्षा दुर्घटना घडण्यापूर्वी शहरातील महाकाय वृक्षांचं सुरक्षा ऑडिट करून प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याची मागणी कोल्हापुरातील निसर्गप्रेमींनी महापालिकेकडे केली आहे. कोल्हापूर शहरात बघतो की बऱ्याच वर्षापासून आपल्याकडे महाकाय आणि डेरेदार झाड आहेत आणि विशेषतः राजारामपुरी, शाहूपुरी आणि लक्ष्मीपुरी हा जर एरिया बघितला तर आपण या भागात तर प्रचंड रेंट्रीची झाडं आहेत. ही रेंट्रीची झाडे जवळपास 50-60 वर्षापूर्वी लावलेली आहेत. आज ही जी आपल्याला सावली देतात, आज ही आपल्याला ती या भागातून जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा खूप छान वाटतं, आपल्याला आल्हाददायक वाटतं. परंतु गेल्या काही दिवसापासून असं चित्र निर्माण झाले की बरीचशी यातली झाडं धोकादायक बनलेली आहेत. आता गेल्याच महिन्यात राजारामपुरी 4थ्या गल्लीतील नॅचरल आईस्क्रीम समोरील एक रेंट्रीचं महाकाय झाड पडलं. त्याच्या अगोदर 7व्या गल्लीतील एक कॅशियाचं झाड पडलं होतं. तर झाड पडण्याचं कारण काय, तर थोडक्यात त्याच्या बुंद्यात केलेलं काँक्रिटीकरण आणि जेव्हा MACB जे ट्री कटिंग करतं आपल्या लाईनच्या सुरक्षेच्या दृष्टीने, तर ते असमतोल पद्धतीने केल्यामुळे झाडाचा भार एका साईडला कलला आहे. त्यामुळे जवळपास आम्ही पूर्ण या भागात झाडांची पाहणी केली तर आम्हाला 89 झाडं ही कललेल्या अवस्थेत असलेली पाहायला मिळाली. शाहूपुरीत हाच आकडा जवळपास 64च्या घरात आहे. त्यामुळं काय करण्याची गरज आहे, तर याचं सुरक्षा ऑडिट करण्याची गरज आहे. काय होतं ना, बऱ्याचदा दुर्घटना झाल्यानंतर, जीवितहानी झाल्यानंतर आपल्याला जाग येते. बऱ्याचदा आता राजारामपुरी 4थ्या गल्लीतले जे झाड पडले ते पहाटे 4ला पडलं. ते जर दिवसा पडलं असतं तर त्यात नक्कीच 100% जीवितहानी मोठ्या प्रमाणावर झाली असते. आता पुढील महिन्यात आपल्याकडे गणेशोत्सव आहे, तर या काळात बऱ्याच पर्यटकांची, बऱ्याच लोकांची, बऱ्याच भाविकांची आपली या ठिकाणी वर्दळ असते. तर या काळात अशी कुठली दुर्घटना होणे, एखादं कललेलं झाड पडू नये याची काळजी घेण्याची आत्ताच गरज आहे. त्यामुळे आम्ही महापालिकेला बऱ्याचदा ह्या तक्रारी दाखल केल्या आहेत. ॲपवरून रितसर तसे मेल केले आहेत, रितसर अर्ज केले आहेत, परंतु महापालिकेकडून अद्यापही आम्हाला कोणताही सकारात्मक रिस्पॉन्स मिळाला नाही. शेवटी काल आम्ही महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांना भेटलो, यांना या विषयाचं गांभीर्य समजावून सांगितलं आणि यांनी यावर प्रतिबंधात्मक काहीतरी कारवाई करण्यात येईल असं आम्हाला आश्वासन दिले. तर नक्कीच प्रतिबंधात्मक कारवाईची गरज आहे. कारण काय होईल की एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर झाडांचं बरीच झाडे कललेली आहेत आणि ही झाडे पडली तर मोठ्या प्रमाणावर दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता 101% आहे. याला कोणीच नाकारू शकत नाही. त्यामुळे काय करायचं आहे ते आपल्या पुढील महिनाभरात महापालिकेने प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी. यासाठी विविध आपल्या कोल्हापूरच्या बाहेरील अभ्यासकांची मदत घ्यावी, काही उपाययोजना कराव्यात, ह्याही आम्ही त्यांना सुचवल्या आहेत. तर ह्या सर्व गोष्टी महापालिकेने लवकरात लवकर कराव्या आणि हे ज्या झाडांचं सुरक्षा ऑडिट पूर्ण करावं आणि जे धोकादायक झाडं आहेत यांच्यापासून नागरिकांना हानी पोहोचू नये याची दक्षता घ्यावी. हीच आमची महापालिकेला व सर्व नागरिकांना कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. कोल्हापूर शहरातील वृक्षांच्या बाबतीत आता महापालिका नेमके काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे. शहरातील झाडांचं ऑडिट केलं जाणार की शहरातील वृक्ष कोसळून नुकसान होणार हे लवकरच कळेल. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.